सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. हे माध्यम पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब सबस्क्राईब करा. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचे, गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या 9987 70 34 18 9987703418. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद, त्याचा शेवट आज पार पडला. पण ही याचिका सुनावणीसाठी उशिरा आल्याने कपिल सिब्बल यांना उद्याही पुन्हा एकदा वेळ मिळणार आहे. उद्या 19 ऑगस्ट कपिल सिब्बल यांची सुरुवात होईल आणि त्यानंतर देवदत्त कामत हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने जवळपास पाऊण तास आपला युक्तिवाद करणार आहेत. हे दिसतंय तितकं प्रकरण सोपं नाही. त्यामुळे पटपट काही गोष्टी सांगून आपल्याला आत्मघात करून घ्यायचा नाही. योग्य वेळ मागवून, माननीय सुप्रीम कोर्टाकडून योग्य वेळ घेऊन आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या क्रमवारीने, तथ्याप्रमाणे, पुराव्यांप्रमाणे, घटनेप्रमाणे, नियमांप्रमाणे, संविधानाप्रमाणे त्या योग्य पद्धतीने मांडल्या जाणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आज आपल्याला वाटत होतं की आज या युक्तिवादाचा शिवसेनेच्या वतीने शेवट होईल, त्याची सांगता होईल, पण तसं झालं नाही. आज उशिरा आल्याने, ही सुनावणी उशिरा लागल्याने पटलावर या याचिकेवर पुन्हा एकदा उद्या कपिल सिब्बल यांच्या वतीने युक्तिवाद होईल आणि त्यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद होईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या वकिलांनी पुढचा आठवडा मागितलेला आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यात ही सुनावणी त्यांच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात व्हावी अशा प्रकारची मागणी आहे. कारण उद्या गुरुवार, जर गुरुवारी शिवसेनेचा युक्तिवाद झाला तर एक शुक्रवारचा दिवस मिळतो. शनिवार रविवार हे सुट्ट्यांचे दिवस असतात. त्यामुळे शुक्रवारचा एक दिवस घेण्यापेक्षा सलग सुनावणीसाठी पुढच्या सोमवारपासून आम्हाला वेळ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी कपिल सिब्बल, माफ करा, एकनाथ शिंदेच्या वकिलांच्या वतीने करण्यात येत आहे. कदाचित ती मागणी मान्य होऊ शकते आणि एकनाथ शिंदेच्या वकिलांचा युक्तिवाद हा पुढच्या आठवड्यात होऊ शकतो. आता आज ज्यावेळेस कपिल सिब्बल बोलण्यासाठी उभे राहिले, नेमकं कपिल सिब्बलांनी काय वक्तव्य केली, माननीय सुप्रीम कोर्टाने नेमके काय प्रश्न विचारले, हे सर्व तुम्हा सर्वांसमोर पटपट ठेवतो. आज बघा, कपिल सिब्बल यांनी जवळपास पाऊण ते 1 तासांच्या आसपास आपला युक्तिवाद केलेला आहे. आणि या युक्तिवादामध्ये त्यांनी आज सगळ्यात जास्त, आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापेक्षाही सगळ्यात जास्त जर पिसं कुणाची काढली असतील तर ती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची काढली. विधानसभेच्या अध्यक्षांनी कसं आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही गोष्टींना मान्यता दिल्या. उदाहरणार्थ भरत गोगावले प्रतोद यांची प्रतोद म्हणून जी मान्यता झाली तो त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा, म्हणजे अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन त्यांनी वापर केलेला आहे. हे त्यांनी पुनश्च माननीय सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा आज काही प्रश्न केलेले आहेत. पहिला प्रश्न जो सुप्रीम कोर्टाकडनं आला, तुमच्याकडे किती आमदार होते ज्यावेळेस हे सगळे फुटून गेले, त्यावेळेस तुमच्याकडे किती आमदार होते, एकूण किती आमदार होते आणि त्यानंतर हे फुटलेले आमदार कोणत्या कोणत्या क्रमाने गेले. यावर उत्तर आलं, शिवसेनेकडे 55 आमदार होते. 56व्या शिवसेनेच्या आमदाराचं निधन झालं होतं, हे तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे. रमेश लटकेंचं, अंधेरी पूर्वेच्या रमेश लटकेंचं निधन झालं होतं, त्यामुळे शिवसेनेकडे 55 आमदार होते. आणि हे यांचा क्रम जो होता तो 16, त्यानंतर पुन्हा 10, पुन्हा 3, पुन्हा 10 अशा प्रकारे जवळपास 39चा यांचा क्रम होता. हे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर सांगितलं. आणि हा प्रश्न मला सगळ्यात चांगला प्रश्न वाटतो. सुप्रीम कोर्टाला हे जाणून घ्यायचं होतं यांच्याकडची संख्या किती आणि ह्यांच्याकडनं बाहेर पडल्यांची सगळ्यात प्रथम पहिल्या झटक्यात जी संख्या होती ती किती, आणि ती परिशिष्ट 10. आता आजच्या याच्यात तर कलम सुद्धा बरीच काही सांगितली गेलेली आहेत. 10A, 10(1), त्यानंतर परिशिष्ट 10, त्यानंतर 25A, परिच्छेद 12, अनेक कलमांचा इथे दाखला देण्यात आलेला आहे. या सगळ्यांच्या प्रमाणे कशा प्रकारे एकनाथ शिंदेचा तो एक फुटीर गट कशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करून बाहेर पडत होता, हे माननीय सुप्रीम कोर्टासमोर अगदी कलमांच्या आधारे सांगण्यात येत होतं. पुढचा प्रश्न कोर्टाने हा विचारला, आणि खरं तर एक लक्षात ठेवा, कशा प्रकारे तुमचे आमदार बाहेर पडले एक लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाला ज्यावेळेस ही गोष्ट प्रूफ करण्याची वेळ येईल, सिद्ध करण्याची वेळ येईल, त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे तुम्ही संजय राठोड घ्या, दादा भुसे घ्या, उदय सामंत घ्या, या तिघांच्याही स्वाक्षऱ्या एकनाथ शिंदेच्या गटनेते पदावरून आणि शिवसेना नेते पदावरून ज्यावेळेस त्यांची गच्छंती झाली, त्यांची हकालपट्टी झाली, त्यावेळेस त्या ठरावावर या 3 मंत्र्यांच्या सह्या होत्या. आणि ही गोष्ट सगळ्यात मोठा पुरावा आहे
की त्यावेळेस ही माणसं आमच्या सोबत होती, यांनी सह्या केलेल्या आहेत, यांच्या सह्या आहेत, यांच्या सत्सत विवेक बुद्धीने त्यांनी समोर राहून त्या सह्या केलेल्या आहेत, त्यावेळेस ही माणसं आमच्याकडे होती. कशा प्रकारे हळूहळू माणसं गेली आणि ती हळूहळू जाण्यासाठी मुख्यत्वे जी घटना कारणीभूत ठरली ती आहे मुख्यमंत्री पद. यांच्याकडे मुख्यमंत्री पद आलं, यांच्याकडे अधिकार आले, यांच्याकडे एक्सटर्नल फॅक्टर. आता एक्सटर्नल फॅक्टर व्हिटॅमिन एम हे काय आहे हे तुम्हाला सगळ्यात चांगलंच माहिती आहे. नसेल माहिती तर जरा कमेंटमध्ये जाऊन पहा, इतर जणांनी कमेंट केलेल्या असतील. एक्सटर्नल फॅक्टर ह्यांच्याकडे सगळं आल्यानंतर ह्यांचा हळूहळू आकडा वाढत गेला. मग 10, 16चे नंतर आणखी 10, 26 नंतर 3, 29 त्यानंतर आणखी 10, 39 अशा प्रकारे हा आकडा वाढत गेला. त्यानंतर मान्य सुप्रीम कोर्टाने दुसरा जो प्रश्न केला तो आहे मुख्य नेता पद हे तुमच्या घटनेत आहे का? कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितलं, यांनी जी घटना मान्य केली ती 1999ची, आम्ही सांगतोय 2018ची, 2013ची. या तीनही घटनेमध्ये, यांचीही घटना घ्या किंवा आमच्याही घटना घ्या, या तीनही घटनेमध्ये मुख्य नेता हे पद नाही. 99च्या घटनेमध्येही नाही, 99च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पद सुद्धा नाही, पण 13च्या घटनेमध्ये, 18च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पद आहे. आणि त्याच्या रीतसर सगळ्या एक्नॉलेजमेंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या साऱ्या आपल्याकडे, हे सारे दस्तावेज आपल्याकडे आहेत. मग आता विचार करा, 99च्या घटनेमध्ये पक्षनेते पद नाही, मुख्य नेते हे पद नाही, मग तुम्ही यांची मुख्य नेतेपदी जी काही नेमणूक केलेली आहे ती किती ग्राह्य धरली जावी? एकनाथ शिंदेची मुख्य नेतेपदीची नेमणूक झाली हीच मुळात घटनाविरोधी झाली शिवसेनेच्या. आणि मुख्य नेते पदावर येऊन म्हणजे कुणाचा ठराव झाला, कुठे घेतला गेला, कसा घेतला गेला, कुणाच्या उपस्थित घेतला गेला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची त्याला मान्यता आहे का, हा जर प्रश्न विचाराल तर सगळ्यांची उत्तरं नाही अशी आहेत. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यांच्या मुख्य नेते पदाला आजतागायत मान्यता दिलेली नाही. त्यांच्या वेब पोर्टलवर आजही जी घटना आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर शिवसेना या राजकीय पक्षाची, लेजिस्लेचर पक्षाची जी घटना आहे ती आजही 2018ची आहे. आणि त्यानंतर या घटनेप्रमाणे किंवा 2018 मध्ये जे काही बदल घडवले त्याचे सगळे एक्नॉलेजमेंट आजही त्यांच्या वेब पोर्टलवर आहेत. पण 2022 मध्ये जे मुख्य नेतेपद अमेंडमेंट करण्यात आलं, ह्यांच्याद्वारे यांनी जो ठराव घेतला ज्याच्यामध्ये 2 नेत्यांची उपस्थिती होती, आउट ऑफ 13 पैकी 2 नेत्यांची उपस्थिती, आणि आउट ऑफ 33 7 उपनेत्यांची उपस्थिती होती असं यांचं म्हणणं आहे. मला आजही त्या 7 उपनेत्यांची नावं कळाली नाहीत, पण ते 7 उपनेते माझ्या अंदाजे जर असतील खरे तर ते आमदारांमधलेच असतील आणि ते आमदार लेजिस्लेचर पक्षासोबत गेले असल्यामुळे त्यांच्याकडे ते 7 उपनेते होते असं आपण ठरवून चालूया. आणि 2 नेत्यांची उपस्थिती त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे एक नेते होते आणि दुसरे रामदास कदम. यांच्या व्यतिरिक्त दुसरा नेता नव्हता, कारण गजाभाऊ कीर्तीकर हे फार नंतर किंवा आनंदराव अडसूळ असतील, पण माझ्या मते आनंद अडसूळ हे नेते नव्हते. आनंद अडसूळ त्यावेळेस हे उपनेते होते, हा माझा अंदाज आहे. मी याच्यावर याची आणखी माहिती घेईल. पण 2 नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि 33 पैकी 7 उपनेत्यांच्या उपस्थितीमध्ये यांचा ठराव झाला, हे मुख्य नेते झाले आणि यांनी पक्षप्रमुख हे पदच काढून टाकलं. हे सर्व किती मान्य आहे? आजही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर शिवसेनेचीच घटना काय आहे? आजही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच का आहेत? याचा अर्थ स्पष्ट आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यांच्या कोणत्याही गोष्टीला मान्यता दिलेली नाही. भरत गोगावले व्हीप नेमला गेला, भरत गोगावलेने व्हीप नेमून सुनील प्रभूंनाच बाजूला केलं आणि या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली गेली ती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडनं. त्यामुळे नार्वेकरांवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आज काय काय घडलंय मी तुम्हाला क्रमवार सांगतो, अगदी थोडक्यात सांगतो. शिंदेच्या हकालपट्टीच्या पत्रावर सामंत, भुसे, राणे, राठोड यांच्या सह्या आहेत, या गोष्टी निघाल्या. सर्वात शेवटचा बांगर गेला. हा शेवटचा बांगर म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य सांगतो तुम्हाला, ही माणसं एकगठ्ठा गेलेली नाहीत. हे वारंवार 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 सुप्रीम कोर्टाला आपण का सांगतोय? कारण परिशिष्ट 10 म्हणतं विशिष्ट 2/3 संख्या तुम्ही घेऊन जात असाल आणि इतर अटी, हा अंडरलाईन करा, इतर अटी पण सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि इतर अटींची पूर्तता होत असेल तुमचं पक्षांतर हे ग्राह्य धरलं जातं. इथे पहिल्याच अटीमध्ये तुम्ही म्हणजे बाद झालेला आहात, त्यामुळे हे सगळं प्रूफ करून सांगणं हे फार गरजेचं होतं. सर्वात शेवटचा जो बांगर गेला हा जवळपास 3 ते 4 महिन्यांनंतर गेला. ही गोष्ट सुद्धा मान्य सुप्रीम कोर्टासमोर येते. आमदारांची संख्या आणि आमदारांची आत्ताची संख्या, तेव्हाची आत्ताची, या सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या. मुख्य नेते पद कुठून आलं हे विचारलं गेलं.
मुख्य नेतेपद हे कसं बदललं, पक्षप्रमुखांना कसं बदललं गेलं, हे सगळं क्रोनॉलॉजी सांगितली गेली. ईसीआयने 2018ची घटना का नाकारली हा प्रश्न विचारला गेला. फुटीपूर्वीचीच घटना यांना का पाहायची होती. म्हणजे एक लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जाणीवपूर्वक 18च्या घटनेतले अमेंडमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत या गोष्टी दाखवून त्यांनी ती घटना नाकारली. मग तुम्ही 13वर जाऊ शकत होतात, तुम्हाला फक्त 99वरच काय जायचं होतं. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठतरी निकाल ठरवून घेतला होता मनामध्ये आणि त्या ठरवलेल्या निकालाप्रमाणे तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केला जात होता. हे वारंवार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरचे हे आरोप वारंवार कपिल सिब्बल यांच्याकडनं केले जात होते. पुढे आहे का, फुटीपूर्वीची घटना जर घ्यायचीच होती मग 13ची का नाही घेतली गेली, फक्त 99वरच का. आज त्याच 18च्या घटनेप्रमाणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह इतर अनेक 40 ते 45 आमदार त्याच घटनेप्रमाणे हे आमदार झाले होते, मंत्री झाले होते. मग त्या घटनेप्रमाणे तुमची आमदारकी मंत्रीपद ही योग्य, पण त्याच घटनेप्रमाणे पक्षप्रमुख हे पद योग्य नाही. हा यांचा बचावात्मक पवित्रा हा कुठेही तथ्यांच्या आधारावर नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राहुल नार्वेकरांवर जबरदस्त घणाघात झाला. आता झालाय कसं, संपूर्ण हे प्रकरणामध्ये एक वारंवार एका केसचा उल्लेख झालेला आहे, आजच्या सादिक अली केस. खरं तर ही सादिक अली केस ही काँग्रेसच्या काळातली आहे. काँग्रेसमध्ये ज्यावेळेस फूट झाली होती, तुम्हाला आठवायला हवं, काँग्रेसचं ते युद्ध होतं काँग्रेसचं चिन्ह होतं गाय वासरू. या सर्वांच्या बाबतीत ज्यावेळेस काँग्रेसमध्ये फूट झाली त्यावेळेस हे सादिक अली, त्यावेळेस हे सादिक आहे. तशी अनेक प्रकरणं आहेत. सगळ्यांचे दाखले जर इथे द्यायचे झाले तर सारे शिवसेनेच्या बाजूने आहेत. मग सादिक अली प्रकरण असेल, नाबाम रेबिया असेल, किहितो होलोन असेल, सुभाष देसाई प्रकरण असेल, जनता दलाचं ते राणा प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणांचा आज आम्ही सादिक अली प्रकरणावर विशेष तुम्हाला सांगतो. सादिक अली प्रकरणाची आणि शिवसेनेच्या प्रकरणाची कुठेही तुलना होऊ शकत नाही. कारण सादिक अली हे प्रकरण संपूर्णतः पक्षाच्या फुटीमध्ये होतं. पक्ष फुटल्याची त्याच्यामध्ये सगळी ती केस आहे. राजकीय पक्ष, मी लेजिस्लेचर पक्ष म्हणत नाही, पण शिवसेनेची फूट ही लेजिस्लेचर पक्षामध्ये आहे, राजकीय पक्षामध्ये नाही. हे आपण वारंवार माननीय सुप्रीम कोर्टासमोर प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे सादिक अली प्रकरण याची थेट तुलना शिवसेनेच्या केसशी होऊ शकत नाही. ही कपिल सिब्बल यांचा हा आजचा युक्तिवाद होता. आता उद्या पुन्हा त्यांना युक्तिवादाला संधी मिळणार आहे आणि त्यानंतर उद्या देवदत्त कामत शिवसेनेचे वकील पुन्हा एकदा आपला युक्तिवाद करून याची सांगता करणार आहेत. गोगावले नेमके कोणत्या पक्षाचे प्रतोद होते हा सुद्धा एक प्रश्न कपिल सिब्बल यांच्या वतीने विचारण्यात आला. कारण गोगावले जर शिवसेनेचे प्रतोद होते तर मग सुनील प्रभू कुठल्या पक्षाचे प्रतोद होते हा दुसरा प्रश्न काउंटर आला असता. अनेक गोष्टी आहेत ज्या प्रकारे कपिल सिब्बल एक एक घटना अशी विचारतायत. एकनाथ शिंदेच्या वकिलांचा ते संपूर्ण केस काढून घेणार आहेत. मी सांगतो त्यांना घाम फोडणार आहेत. ते ज्यावेळेस काउंटर आर्ग्युमेंट होतील त्यावेळेस तो घाम फुटणार. आता ईसीआयने आधी निकाल ठरवला आणि त्यानुसार तर्क ठरवले गेले. कसे आरोप झालेत बघा. सादिक अली प्रकरण असेल, काँग्रेसची या केसची तुलना शिवसेनेच्या प्रकरणाशी होऊ शकत नाही. 21 जून 2022ला फक्त 16 जण गेले होते आणि ती लेजिस्लेचर पक्षातली फूट होती. राजकीय पक्षातलं कोणीही गेलेलं नसताना सादिक अली प्रकरण हे शिवसेनेच्या प्रकरणाशी जोडणं हे चुकीचं आहे. त्यावेळेस सर्वच्या सर्व खासदार हे उद्धव साहेबांसोबतच होते. ही सुद्धा एक गोष्ट तिथे आज अधोरेखित करण्यात आली. अगदी श्रीकांत शिंदेसकट. कारण श्रीकांत शिंदेनेही पक्ष सोडला नव्हता. तुम्हाला आठवायला हवं, जवळपास ते 8 ते 15-20 दिवसांचं जे प्रकरण आहे त्यात श्रीकांत शिंदेनी कुठेही पक्ष सोडला नव्हता. ते महाराष्ट्रातच होते. तुम्ही लक्षात घ्या ते सारे घटनाक्रम. आणि या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या विरोधात जाताना मला इथे दिसत आहेत. 1999च्या घटनेवर 2013-2018च्या घटनेप्रमाणे या सगळ्या घटनांचा जर सारांश काढाल तर ठाकरेंकडे हे सर्वाधिकार होते आणि ठाकरेच हे संपूर्ण शिवसेनेचे प्रमुख होते. हे त्यांच्या ठरावांमध्ये ठरलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्याचे दाखले माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला या अगोदरच दिलेले आहेत. सर्व घटनेप्रमाणे पक्षप्रमुखांचा अधिकार हा सर्वोच्च होता हे सिद्ध झाले. मुख्य नेता हे पद अजूनही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पोहोचलेले नाही आणि त्यांच्या वेबसाईटवर त्याची तशी एंट्री सुद्धा नाही. त्यानंतर पुढे काय झालं, आज अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला अगदी संक्षिप्त स्वरूपात त्यातला फक्त रस काढून दाखवतोय मी. संपूर्ण केस तुमच्या समोर वाचून दाखवत नाहीये. पक्षावर दावा ठोकला गेला हा वेळकाढूपणा होता. म्हणजे मर्जर होणं हे यांच्यासाठी एकमेव पर्याय होता, पण तिथे पक्षावर दावा ठोकला गेला आणि त्या दाव्यामध्ये त्यांनी वेळकाढूपणा केला आणि जवळपास 4 वर्षाचा वेळ घेऊन त्यांनी पॅरलली पक्ष उभा केला. ही गोष्ट आज पुन्हा एकदा तिथे सिद्ध झाली. हे प्रकरण राजकीय पक्षातल्या फुटीचं नव्हतं, पण त्याला राजकीय पक्षातली फूट दाखवून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने
आपण आपल्या मनात ठरवलेला एखादा निर्णय तो त्या प्रकारे त्याचा निर्णय ते करत गेले. तुम्हाला ही फूट, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ही फूट फक्त लेजिस्लेचर पक्षातली फूट कन्सिडर करायला हवी होती. त्यांनी ती राजकीय पक्षातही स्वतःच ती तशा प्रकारची पकडली आणि तशा प्रकारचे त्यांनी निर्णय देऊ केले. त्यानंतर पुढे आणखी काय झालं? सुनील प्रभू व्हीप असताना गोगावलेंचा व्हीप कसा आला हा, आणि त्यांनी व्हीप कसा इश्यू केला? शिवसेनेच्या आमदारांना तुम्हाला आठवायला हवं, गोगावलेंची नोटीस आली होती. अगदी आदित्य ठाकरेंना, फक्त एक आदित्य ठाकरेंना वगळता सगळ्यांना गुवाहाटीतून नोटीस आली होती. म्हणजे विचार करा कसा थंड डोक्याने हा प्लॅन शिजत होता. शिंदेची आमदारकी मंत्रीपद 2018च्या घटनेप्रमाणे असताना ती घटना नाकारणं आणि फक्त पक्षप्रमुख हे पद 2018 मध्ये आलेलं असल्यामुळे त्या घटनेला आम्ही मानत नाही, पण स्वतःची मंत्रिपद आमदारकी त्याच घटनेप्रमाणे आहेत, त्याच पक्षप्रमुखांच्या ए आणि बी फॉर्मच्या वर तुमच्या आमदारक्या निवडून आलेल्या आहेत. या गोष्टीवर मात्र त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. पक्षाने जर असंच म्हणजे आमदारांनी खासदारांनी जर पक्ष ठरवायला लागले, जर ह्या पक्षांनी यांना उभंच केलं नसतं तर हे आमदार खासदार झाले असते का? पक्षांनी यांना एबी फॉर्मच दिला नसता तर हे आमदार खासदार झाले असते का? म्हणजे पक्षाने, राजकीय पक्षाने, त्या संपूर्ण संघटनेने ठरवायचं आमदार खासदार केला कोण उभं राहणार आणि नंतर आमदारांनी निवडून येऊन पक्षातले नेतेच बदलून टाकायचे. हा जर असा ट्रेंड चालू राहिला तर देशाच्या लोकशाहीचं ओम फट स्वाहा होऊन जाईल. मी मगाशी सांगितलं 10(1)ब, परिशिष्ट 10, 25(अ), परिशिष्ट 12 अशा अनेक घटनाकलमांचा आधार घेऊन ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या गेल्या. शिंदेच्या वकिलांची सुरुवात ही पुढच्या आठवड्यापासून होईल, सोमवारपासून अशी शक्यता दिसते, कारण त्यांनी तशा प्रकारची मागणी केलेली आहे. शनिवार रविवार कामकाज बंद असतं आणि फक्त एकट्या शुक्रवारी सुनावणीला सुरुवात करून त्यांच्यासाठी ते तितकं बेनिफिटेड नाही, कारण शेवटी जजेस सुद्धा मनुष्य असतात, त्यांना सुद्धा काही गोष्टी विस्मृतीत जाऊ शकतात. अनेक गोष्टी आहेत. एकनाथ शिंदेच्या वकिलांचा संपूर्णपणे भर हा पक्ष संघटनेत फूट नसून हा आमच्यामध्ये फक्त एक अंतर्गत पक्षांतर्गत हा नेतृत्व बदलाचा एक लढा होता. त्याला त्यांनी काय उठाव असं नाव दिलेलं आहे. त्या उठावाचा भाग म्हणून फक्त उद्धव ठाकरे जाऊन एकनाथ शिंदे आले, हा एवढाच भाग आहे. पक्ष जागेवर आहे, आम्ही सारे जागेवर आहोत. पण मग तसं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो नोंदणीकृत पक्ष आहे तो कोण आहे? मग त्याची मशाल नेमकी कुणाची? मग जर तुम्ही एकाच पक्षाची माणसं असाल तर मग आमदार खासदार किंवा खासदार तुम्ही कशाला तुमच्या इकडून तिकडे कशाला घेतलेत? तुम्ही एकाच पक्षाचे आहात ना, मग खासदार तुमच्याकडे घ्यायची गरज काय? अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. या गोष्टी ज्यावेळेस एकनाथ शिंदेचे वकील ज्यावेळेस समजावण्याचा प्रयत्न करतात, आपण ऑफेन्सिव्ह मध्ये आहोत, ते डिफेन्सिव्ह मध्ये आहेत. बचावात्मक पवित्र्यामध्ये एकनाथ शिंदेचे वकील सध्या आहेत आणि आपण आक्रमकतेच्या पवित्र्यामध्ये आपण या क्षणाला आहोत. त्यामुळे आपण आपली बाजू पहिल्यांदा मांडलेली आहे. समोरच्याला याचे दोनही दुष्परिणाम आणि परिणाम हे चांगलेही आणि वाईटही असतात. आपल्या बाजूने मला हे चांगलेच दिसतात, वाईट मला एकनाथ शिंदेच्या बाजूने दिसतात, तर त्यांना ह्याच्यावर उत्तर काय देणार? कारण जर आपण आपली मूठ सुरुवातीला झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली असते ना, काहीच कळालं नसतं. पण तसं नाही, आपण ऑफेन्सिव्ह मध्ये असल्यामुळे आपण आपली बाजू पहिल्यांदा मांडलेली आहे. आज माननीय सुप्रीम कोर्टामधून काही खासदारांना, 6 खासदारांपैकी काही खासदारांना आज त्या नोटिसेस सुद्धा इश्यू झालेल्या आहेत. ज्या खासदारांनी आम्हाला अशी नोटीस मिळाली नाही म्हणून मागच्या 2 आठवड्यात आम्हाला उत्तर देता आलं नाही वगैरे वगैरे युक्तिवाद झाला होता. 31 ऑगस्टला या 6 गद्दार खासदारांची सुद्धा केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी आहे. आणि आज अरविंद सावंत यांच्या वतीने मला वाटतं संजय देशमुखांच्या त्या चिंचोलीच्या घरी जाऊन सुद्धा एक नोटीस देऊन आलेलो आहोत आपण. म्हणजे उद्या जाऊन त्याचे आपण एक्नॉलेजमेंट घेतले, उद्या जाऊन आम्हाला नोटीसच मिळाली नाही असा जो कांगावा युक्तिवाद करण्याचा प्रकार या खासदारांना करता येणार नाही. 31 ऑगस्टला जर हे खासदार माननीय सुप्रीम कोर्टात उभे राहिले नाहीत, 6 खासदार, त्यांना जी कारणं मागवलेली आहेत, तुम्ही कशा प्रकारे परिशिष्ट 10चा भंग केलेला आहे, 2/3चा जो आकडा आहे तर फक्त आकडाच तुम्ही पूर्ण केलात, पण त्याच्या ज्या इतर अटी आहेत त्यांची पूर्तता तुम्ही केली नाही. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिथे विचारल्या जातील, जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुमची उपस्थिती अनुपस्थिती डझंट मॅटर, ती केस सुनावणीसाठी येणार आणि तुमच्या विरोधात जर उद्या निर्णय गेला त्याला जबाबदार तुम्ही असणार. या अशा अनेक गोष्टी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये घडत आहेत. पाहूयात नेमकं उद्या काय होतं. या सर्व संदर्भात मी तुम्हा सर्वांसमोर योग्य ती माहिती वेळोवेळी घेऊन येतच राहील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. जर तुम्हाला शिवसेना एक वादळ या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या 9987 70 34 18 9987 70 3418. तुम्हा सर्वांची रजा घेतो. भेटूयात उद्या. नेमकं काय घडतंय सर्व घेऊन येऊयात. सप्रेम. जय महाराष्ट्र.